मी आली होती इथं पार्लरमध्ये. आम्हाला आहे ना आता दवाखान्यात पण जायचं आहे. तर माझं दाढची कॅप बसवायची आहे ना, त्यासाठी जायचं आहे दवाखान्यात. पाववडे आम्ही आणले कुठून आणि खातो कुठे. भैया अमेरिकन ड्राई फ्रूट डालना है आइसक्रीम हाफ हाफ। बोला हाँ शीशा एक नंबर रस्सी आम्ही आलो होतो कॅब बसायला खूपच गर्दी भूक पण लागून गेली होती. मी इथं पाववडे तिथून घेतली. मी आले आम्ही खायला. आम्हाला इथं लस्सी द्यायची होती. पाववडे पण इथंच खाऊन घेतले मग. ही आहे ना आमची फेवरेट लस्सी आहे म्हणून मग मी हीच घेतली. दवाखान्यात खूप गर्दी होती म्हणून मग आम्ही परत येऊन गेलो. पण रस्त्यावर एवढी भूक लागून गेली होती आम्हाला. घरी आणण्यासाठी पाववडे घेतले होते पण आम्ही तिथं लस्सी प्यायला गेलो ना, मग तिथंच खाऊन घेतले. आणि घरी आल्यावर मग काही एवढी भूक पण नव्हती आम्हाला. पण नंतर मग म्हटलं चला 3 या 5 तर लागूनच जाईल भूक. मग आम्ही काय केलं, मस्तपैकी अशी भगर आणि आमटी बनवली. आता इथं आहे ना शेंगदाणे भाजून घेतले मी. असं छान शेंगदाणे भाजले गेले माझे. त्यानंतर इथं आहे ना मिरच्या कापून घेतल्या तळण्यासाठी. आणि भगर आमटीसोबत आहे ना तळलेल्या मिरच्या खूप छान लागतात. त्यासाठी मग आता एक टमाटा पण इथं कापून घेते. आणि बाहेर पोरं खेळताय ना, त्यांचा आवाज येतोय. त्यानंतर एक टमाटा कापून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि मिरच्या पण अशा हुब्या कापून घेतलेल्या आहे. मिरच्या तळण्यासाठी कापलेल्या आहे ते. आणि टमाटा आहे ना आमटीमध्ये टाकण्यासाठी कापलेला आहे. त्यानंतर एक बटाटा असा साल काढून घेतली त्याची, असं शिलून घेतलेला आहे त्याला. आणि याला पण मस्त आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे मी. आणि आता बटाटा पण इथं आपल्याला कापून घ्यायचा आहे. भगर आमटी आम्ही काय करतो, कधी कधी ना आम्हाला थोडी भूक राहिली ना तर आम्ही जास्त काहीच बनवत नाही. साधी भगर रगडा बनवतो. त्या दिवशी तुम्हाला दाखवलेला आहे मी. नाहीतर मग असं भगर आणि आमटी बनवून घेतो. मस्तपैकी थोडं थोडं खाल्लं का मग असं म्हणजे मन थोडं हे होऊन जातं. त्यासाठी आम्ही मग दुसरं जड वस्तू काहीसुद्धा बनवत नाही. मस्तपैकी भगर आमटी झणझणीत बनवायची, मिरच्या तळून घ्यायच्या, खूप छान लागतात. तर आणि सर्वांनाच आवडते मग तसं आमच्या घरात. मग आम्ही तसंच करत असतो. तर आता एक बटाटा पण असा बारीक कापून घेतलेला आहे आमटीमध्ये टाकण्यासाठी. त्यानंतर मी इथं आहे ना गॅस पेटून कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये ना तेल टाकलेलं आहे मी तापवण्यासाठी. आता आपल्याला आधी आहे ना मिरच्या तळून घ्यायच्या आहे. आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि कधी कधी आम्ही काय करतो ना, रात्री खिचडी आवडत नाही ना, मग खिचडी मला तर जास्त चालतच नाही शुगरमुळे. तर मी मस्त रात्री पण खिचडी खायची नाही राहिली का यांना सगळ्यांना. मग मी म्हणते चला माझं पण काम होऊन जाईल, मस्त भगर आमटी बनवूया आपण. मग आम्ही तेव्हा पण तसंच करत असतो. भगर आणि आमटी बनवून घेतो, मिरच्या तळून घेतो सोबत, खूप छान लागतं. तर बघा आता मिरच्या पण तळून झालेल्या. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते मिरच्या. छान मस्त तापलेलं तेल राहिलं की अशा मिरच्या मस्तपैकी तळले जातात. तर आता या मिरच्या मी काढून घेते. चम्मच घेत होती मी तिकडे. आणि किचन तर मला आहे ना असं लगेचच्या लगेच, तुम्ही नेहमी बघतात माझं किचन, तर नेहमी मी असं आवरतच राहते. कारण घाण आवडत नाही, त्यासाठी लगेचच्या लगेच मी असं पुसतच राहते. तर मिरच्या तळून झाल्यानंतर आता इथं मी थोडं जिरं टाकलं, टमाटा टाकला, बटाटा टाकला. आणि त्यानंतर आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि मी आज स्टँड लावलेलं नाही, हातातच कॅमेरा पकडलेला आहे. त्यासाठी मग असं थोडं हालचाल होते. इथं बघा भगर झालेली माझी.
आणि इथं तर बटाटे पण मस्तपैकी झाले. आता इथं आहे ना शेंगदाण्याचे कूट आपल्याला टाकून घ्यायचे आणि निंबू नाही आहेत त्यासाठी मी फक्त मीठच टाकते आणि निंबू पण टाकते मी, कारण निंबू मीठ आहे ना तिखटपणा चालला जातो आणि छान चव येते. निंबू मीठची मिरच्यांना खूप छान चव येते आणि आपलं खाल्लेलं पण पचन होऊन जातं आणि मिरच्या आपल्याला बाधत नाही, ॲसिडिटी वगैरे काही होत नाही. तर बघा अशा प्रकारे आता मी इथं आहे ना शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायची आहे आपल्याला. थोडीशी चटणी टाकली आधी. त्यानंतर आपल्याला इथं शेंगदाण्याचे कूट टाकून घ्यायचे. काय भाजी बनवते खकाना येतोय ना, मग ठसका गेला मला. तर आता आहे ना अंशू तिकडे भाजी बनवते ना, मी वाईस देते इथं, तर ठसका गेला मला. तर आता शेंगदाण्याचे कूट टाकून घेतले मी, जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढी, आणि 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. परत अजून 1 ग्लास पाणी टाकायचं आहे इथं. बघा टाकून घेतलेलं आहे मी आणि अशा प्रकारे ही आमटी आपली इथं तयार झालेली आहे. मिरच्या पण तळून झाल्या आणि ही बघा मुगाची डाळ थोडीशी उरलेली होती, यांच्यासाठी बनवलेली होती ती. फ्रीजमध्ये ठेवली होती, आता काढली तिला. आता हा किचन आहे ना लगेचच्या लगेच असं पुसून घेते मी. लगेच जर असं पुसलं ना तर मग घाण मस्त अशी साफ होऊन जाते आणि आपल्याला काम आवरायला पण असं हे होत नाही, पटकन आवरलं जातं. लगेचच्या लगेच जर असं पुसत राहिला ना, आणि मला अशी सवयच आहे लगेचच पुसत राहते मी हमेशा, स्वयंपाक करता करता पण, आणि स्वयंपाक पूर्ण झाला का लगेचच पुसून ठेवते. त्यानंतर मग जेवण वगैरे झाले का अंशू परत नवीन पुसते मग. आणि फिल्टर भरतं ना तर मग हे पाणी हे पण वाया जाऊ देत नाही मी. मला मागे एका ताईची कमेंट होती, तर पाणी वाया जात नाही. मी ते पाणी आहे ना टॉयलेट बाथरूमला वापरून घेते, नाही ते इथं भांडे धुवायला किचन पुसायला वापरून घेते. आता भगर झाली, आमटी झाली आणि यांच्यासाठी परत शेंगांची भाजी करावी लागली. तर बघा आता सर्व काही आवरलं गेलेलं आहे. आता हे राखून आणल्या होत्या त्या वस्तू तुम्हाला दाखवल्याच नाही, तर म्हटलं चला आता किचन पण साफ झालेलं आहे, आता दाखवते. त्यानंतर आहे ना रात्री या भाकरी बनवल्या मी, हे बघा भाकरी बनवल्या आणि शेंगदाण्याची चटणी यांच्यासोबत बनवली होती मी. तर चला अशा प्रकारे झालेला आहे स्वयंपाक सर्व काही. भाजी पण सापडत नाही आणि खिचडी आवडत नव्हती, मग चला म्हटलं भाकरीच करून घेते. बाजरीच्या मस्तपैकी अशा भाकरी करून घेतल्या आणि त्यानंतर शेंगदाण्याची चटणी पण करून घेतली. आणि आत्ता अंशूला आहे ना लाडू खायची आवक आलेली आहे, ते म्हणते मला गोड खायचं आहे. मग आता तिने काढले लाडूचे डबे, सगळे लाडूचे डबे आहेत. हा पण लाडूचा डब्बा आहे, हा बघा. तिला आता हा लाडू आवडला, मग तिने हाच घेतला. आवडते तिला. ड्रायफ्रूटचे लाडू आहेत, मेथीचे पण आहेत, ड्रायफ्रूटचे पण आहेत आणि ते रवा साखरचे पण आहेत. जो आवडतो तो खाऊन घेते ती. तर आता हिला हा आवडला, मग हा लाडू घेतलेला आहे तिने आणि मला सांगते ती तुम्ही पण खा, पण मी जास्त गोड खात नाही ना, त्यासाठी मी घेत नाही. तर चला अशा प्रकारे आजचा ब्लॉग झालेला आहे माझा. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, कमेंट करा. आणि ज्या काय ताई आज पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा. आणि आता आहे ना राकेशने आणले होते हे बोंबील, ते म्हटलं निवडून ठेवते, कधीतरी भाजी करायला काम असेल म्हणून आता मी निवडून ठेवते हे. तर चला आज पुरता हा एवढाच व्हिडिओ.
भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. चला तर मग लवकरच भेटू आपण उद्या. अशा प्रकारे बोंबील पण साफ झालेले माझे. आता डब्बा पण आवरून ठेवते. आता अंशू करून घेणारे किचन वगैरे सर्व काही. मी आता